सर्वांनी शवासनासाठी सज्ज व्हा. आपापल्या जागेवर शवासनामध्ये या. जमिनीला पूर्ण पाठ टेकून झोपा. दोन्ही पायात थोडे अंतर ठेवा. हात शरीरापासून थोडे दूर. तळहात आकाशाकडे. डोळे अलगद बंद करा. जीभ जबड्यामध्ये स्थिर करा. एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू पूर्ण श्वास शरीराबाहेर टाका. आता आपला श्वास नॉर्मल ठेवा. आता स्वतःला बजावून सांगा, काही मिनिटं आपल्याला स्वस्थ राहायचं आहे. शरीराची कुठलीही हालचाल करायची नाहीये. दिलेल्या सूचना पाळत आपल्या शरीराला, मनाला रिलॅक्स करायचं आहे आणि शवासन आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचा अवयव जो आहे, जो पूर्ण आपलं शरीराचा तोल सांभाळतो, ते म्हणजे पाय. पायापासून सुरुवात करूया. पायाचे बोट, तळवा, टाच, घोटा, पोटरी, गुडघा, मांड्या, मांड्याचे चारी भाग, समोरचा, मागचा, साईडचा आणि आतील भाग पूर्णपणे रिलॅक्स, शांत आणि हेल्दी आहे. आपल्या शरीरात ज्या ठिकाणी वेदना आहेत, त्या ठिकाणी आपल्या मनाने त्या वेदनेला शमन करायचं आहे, त्या ठिकाणी रिलॅक्स करायचं आहे. एखाद्या व्यक्तीला गुडघ्यामध्ये वेदना असेल, त्याने गुडघ्याच्या वेगवेगळ्या अँगलने बघायचं आहे आणि गुडघ्याला पूर्ण रिलॅक्स आणि हेल्दी करायचं आहे. पुढे आपल्या कमरेकडे जायचं आहे. आपलं कंबर, हिप, लंबर जॉईंट आणि टेलबोन पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे. कमरेच्या हाडापासून आपण मणक्याने पूर्ण शोल्डर ब्लेडपर्यंत जायचं आहे. सगळे एक एक मणका आणि 2 मणक्यांमधील जी मांसल गादी आहे, ती पूर्ण आपण बघत वरपर्यंत जायचं आहे. एक एक मणका आपल्या अंतर्मनाने बघायचा आहे. त्या 2 मणक्यांमध्ये असणारी गादी सुद्धा हेल्दी आणि रिलॅक्स झालेली आहे. पूर्ण पाठीचे मसल्स पण शांत आणि रिलॅक्स झालेले आहेत. हाताचे बोट, तळवा, हात, एल्बो जॉईंट, शोल्डर जॉईंट, पूर्ण हात रिलॅक्स आणि हेल्दी आहेत. मानेचे मणके पूर्ण हेल्दी आणि रिलॅक्स झालेले आहेत. मानेच्या मणक्यांमध्ये सुद्धा प्रत्येक 2 मणक्यांमध्ये असणारी मांसल गादी सुद्धा हेल्दी आणि रिलॅक्स झालेली आहे. डोक्याची कवटी, त्या कवटीमध्ये सुरक्षित असणारा आपला मेंदू, जो पूर्ण शरीरावरती संतुलन करण्याचं काम करतो. आपला मेंदू सुरक्षित तर आपण सुरक्षित. त्या मेंदूला आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. मेंदूचा डाव्या भागाकडे आधी बघूया. डावा भाग मेंदूचा तो पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे. आपल्या मनातील वेदना, दुःख, ताण, चिंता सर्वपणे त्या मेंदूतून बाहेर पडल्या आहेत. तसंच मेंदूचा उजवा भाग, त्या भागाकडे आपलं अंतर्मनाने बघायचं आहे. मेंदूचा उजवा भागातला सुद्धा चिंता, नैराश्य, द्वेष, दुःख पूर्णपणे दूर होत आहे. मेंदूचे उजवा आणि डावा भाग पूर्ण रिकामा, शांत आणि नितळ झालेला आहे. आता या ठिकाणी
आपल्याला उत्साह, आनंद, चैतन्याने आपल्याला तो पूर्ण मेंदू भरायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि त्या दीर्घ श्वास घेत आपल्या मेंदूमध्ये आपल्याला उत्साह, चैतन्य, आनंद, खुशी याच्याने पूर्ण मेंदूचे जागा भरून काढायची आहे. पूर्ण मेंदूच्या ज्या वळ्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला चमकणारा निळा कलर दिसत आहे. तो म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य आणि पूर्ण उत्साहाने भरलेला असा आपला मेंदू आहे. आपला छोटा मेंदूसुद्धा पूर्ण आपल्या शरीराचं संतुलन राखणारा छोटा मेंदू हा रिलॅक्स आणि शांत झालेला आहे. आता संपूर्ण लक्ष आपलं चेहऱ्याकडे या. कपाळ डोळ्याच्या खाली एकदम टवटवीत आहे. आपले गाल, ओठ, नाक, कान पूर्ण रिलॅक्स आणि हेल्दी आहे. आपले डोळे एकदम चमकदार आणि सूक्ष्म बघू शकणारे आहेत. नाक पूर्ण हेल्दी आहे. भरपूर ऑक्सिजन घेण्याची क्षमता त्या नाकामध्ये आहे. कानांनी आपल्याला सूक्ष्म ऐकू येऊ शकतं एवढे कान आपले हेल्दी आणि रिलॅक्स आहेत. आपल्या हिरड्यांमध्ये दात एकदम मजबूत आहेत. हिरड्यां अतिशय हेल्दी आहेत. आपली गळ्यामध्ये असणारी थायरॉइड ग्रंथी ही सुद्धा उत्तमपणे कार्य करत आहे. आपले लंग्स, छातीमध्ये असणारे आपले लंग्स हे सुद्धा उत्तमपणे कार्य करत आहे. लंग्समधील फुफ्फुसातील सर्व छिद्रे ओपन झालेले आहेत. पूर्ण फुफ्फुसाच्या तळापर्यंत आपण ऑक्सिजन घेत आहे आणि संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होत आहे. आपलं हृदय खूप हेल्दी आहे. हृदयातील सर्व रक्तवाहिन्या रक्त वाहून नेण्यासाठी सक्षम आहेत. हृदयातील सर्व झडपा, हृदय एकदम मजबूत आहे आणि उत्तमपणे कार्य करत आहे. त्याचबरोबर आपलं स्टमक खूप हेल्दी आहे. स्टमकच्या बाजूला असणारं लिव्हर अतिशय हेल्दी, सुरक्षित आणि रिलॅक्स झालेलं आहे. गॉल ब्लॅडर, पित्ताशय ज्याला आपण म्हणतो, पॅनक्रियास, किडनी हे सुद्धा उत्तमपणे कार्य करतात आणि आपल्या शरीराला हेल्दी लाईफ मिळवून देत आहेत. स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अतिशय हेल्दी आहे आणि उत्तमपणे कार्य करत आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या ग्रंथी आहेत त्यासुद्धा संतुलितपणे कार्य करत आहे. आपण परत एकदा लक्ष डोक्याच्या केसापासून पायाच्या बोटापर्यंत न्यायचं आहे. चेहरा, गळा, छाती, पोट, ओटीपोट, मांड्या, गुडघे, पाय, पायाचा तळवा आणि बोटं पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत. तसंच शरीराच्या मागच्या भागाने डोक्याचे केस, पाठ, लोअर बॅक, हिप, मांड्या, पोटरी, घोटे, पायाचा तळवा आणि बोटं पूर्णपणे रिलॅक्स, हेल्दी आहेत. आपल्या शरीरामध्ये हजारो पेशी मरतात आणि हजारो पेशी क्षणाक्षणाला नवीन निर्माण होत असतात. नवीन निर्माण होणाऱ्या पेशी या हेल्दी, स्ट्रॉंग आहेत. संपूर्ण पेशी नवचैतन्य निर्माण करणाऱ्या आहेत. संपूर्ण पेशी ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. या नवीन पेशी मला तरुण आणि हेल्दी तयार करत आहे. आता हळूहळू शवासनातून बाहेर यायचं आहे. हलकेच पायाच्या बोटांची आपल्याला हालचाल करायची आहे. पायांची हालचाल करा.
डोळे बंद ठेवून हळूच उजव्या कुशीवर वळून बसा. मनातील ही शांतता काही काळ तशीच ठेवून दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती त्याची ऊर्जा द्यायची आहे. हाताच्या तळव्यांमध्ये डोळ्यांची हलकेच उघडझाप करून शवासनातून हळूहळू बाहेर या. आजचा दिवस खूप सुंदर आहे. मी खूप स्ट्रॉंग आहे, हेल्दी आहे, सक्षम आहे.